धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा, राजमाता जिजाऊ महासाहेब यांच्या आज जयंती आहे। त्यांच्या चरणी विनम्र अभिवादन करून छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या या प्रभाग क्रमांक 8 व 9 या दोन्ही प्रभागाच्या प्रचार सभेला उपस्थित असलेले आमचे मित्र कल्याण नाना गायकवाडजी, या भागाचे माजी नगरसेवक आमचे मित्र गोकुल मलकेजी, तसेच व्यासपीठावर उपस्थित दिनकर पाटीलजी, रंगनाथ पाटीलजी, अंकुश दानवेजी, मंडळाचे अध्यक्ष श्रीनिवास देवजी, आमचे मित्र शंकर पवारजी, दर्शन मलकेजी, अमोल गोंडेजी, सतीश ताठेजी, ज्ञानेश्वर जिगेजी, शिवाजी लष्करेजी, नरेंद्र आवाडजी, गजानन शिंदेजी, राजेंद्र पाटीलजी, रवि दांडगेजी, भगवान झुंबड़जी, शुभम दानवेजी, ज्ञानेश्वर साळुंकेजी, दिनकर हरणेजी, विक्की निंबाळकरजी, रामराव बोकरेजी, ॲडव्होकेट ढगेसाहेब, साईनाथ सरोदेजी, मुकुंद कवडेजी, नरसिंगजी, लक्ष्मण गायकवाडजी, सुजित अवारजी, अंकुश काळेजी, विजय पवारजी, आमच्या जिनेताई कुठे आहेत? जिनेताई आहेत का नाही? जिनेताई आणि या प्रभागातील उमेदवार माननीय भारतीताई सोनवणे, आपल्या उमेदवार 8 प्रभागाच्या भारतीताई सोनवणे, रामदासजी हरणे, मोहिनीताई गायकवाड आणि विजयजी अवताडे, त्याचप्रमाणे 9चे आपले 3 उमेदवार रजनीताई अशोक लुटे, सौ राधाताई इंगळे व सचिन मिसाळ, तसेच उपस्थित सर्व पदाधिकारी, सर्व बंधूंनो आणि माझ्या देवाभाऊच्या लाडक्या भगिनी आहेत की नाही? लाडक्या भगिनी हात वर करा। मी काय पैसे मागत नाही तुम्हाला, लय घाबरायले काय बाय, असं तसंच करायले असं असं। हा, आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विजय अवताडेजी असतील, महेंद्र सोनवणे म्हणजे वहिनी, गोकुल मलके, हे सगळे नगरसेवक होते, पण हे नगरसेवक औरंगाबाद शहराचे होते आणि आता आपल्याला या सगळ्यांना छत्रपती संभाजीनगरचा नगरसेवक करायचं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची स्वप्न होतं की या शहराला छत्रपती संभाजीनगर नाव दिलं पाहिजे आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न जे होतं ते पूर्ण केलं।
राज्य शासनाने ठराव घेतला, केंद्र शासनाला पाठवला आणि केंद्राकडून मंजुरी घेऊन आज आपल्या या शहराचं नाव छत्रपती संभाजीनगर झालंय. पण माननीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार म्हणणारे उद्धव ठाकरे काय करतायत? रशीद मामूचा पक्षात प्रवेश करतायत. ज्यांनी या शहरात दंगल घडवली, या शहराचं वातावरण खराब करायचा प्रयत्न केला, त्या रशीद मामूला आज उद्धव ठाकरे मातोश्रीवर बोलून त्याचं स्वागत करतात, त्याला पक्षात प्रवेश करतात. अतिशय दुर्दैवी गोष्ट. वरतून बाळासाहेब ठाकरे बघत असतील तर त्यांना वाटेल असेल हे माझं कार्ट असं कसं काय निघालं. आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आपलं शहर हे एक औद्योगिक शहर आहे. हे आपलं शहर शैक्षणिक आहे आणि टुरिस्ट प्लेस पण आहे. आणि हे सगळं असताना आपल्या शहराचा विकास आपल्याला करायचा आहे. आत्ताच विजूभाऊने उल्लेख केला पाण्याचा, पण त्या अगोदर मी सांगतो, मला 2014ची गोष्ट आठवते. विजूभाऊ लोकमित्र आमचे मेसेज करायचे, साहेब आमच्या हाडाच्या डॉक्टरचं लय बिल येते, ऑर्थोपेडिक डॉक्टरचं लय बिल येते, रस्ते लय खराब होते. पण मला सांगायला आनंद होतो की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शहरासाठी पहिले 25 कोटी दिले, मग 100 कोटी दिले, मग 160 कोटी दिले, नंतर 300 कोटी दिले, स्मार्ट सिटीतून पैसे दिले आणि या शहराचे सगळे रस्ते सिमेंटचे हे करत असताना कचऱ्याचा प्रश्न होता. नारेगावचे लोक आम्हाला लय दम मारायचे. अंकुश फोन करायचा, साहेब तुम्ही इकडे येऊ नका. मला का नाही, हे आमच्या डेपोचं काय, आमच्या कचऱ्याचं काय. डेपो बंद झाला, रस्त्यात गावात घराघरात सगळीकडे कचरा. आम्ही माननीय देवेंद्रजी मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आणि मुख्यमंत्री साहेबांनी तत्काळ 88 कोटी दिले आणि नंतर देऊन 70 कोटी देऊन जवळजवळ 150 कोटी प्लस दिले आणि या शहराचा कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावला. त्याच पद्धतीने ड्रेनेजचा विषय होता. तिन्ही मतदारसंघामध्ये ड्रेनेजचं आज काम चालू आहे. असे अनेक विषय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आपल्या शहरासाठी मार्गी लावले. आत्ताच विजूभाऊने उल्लेख केला पाण्याच्या योजनेचा, त्यावरही मी बोलू इच्छितो. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 2019मध्ये मला पहिल्यांदा मंत्री व्हायची संधी मिळाली आणि मंत्री झाल्यावर मी देवेंद्रजींना भेटायला गेलो. म्हटलं देवेंद्रजी मी आपला खूप आभारी आहे की पहिल्या टर्ममध्ये तुम्ही मला मंत्री केलं, पण मला उद्योग खातंही दिलं जे माझं आवडतं खातं आहे. पण माझी अडचण आहे साहेब, या शहरात नवीन उद्योग येणार नाही जोपर्यंत या शहराला पाणी मिळणार नाही. मान्य देवेंद्रजीने तत्कालीन आमच्या UD सेक्रेटरीला आदेश दिला की ताबडतोब छत्रपती संभाजीनगरची पाण्याची योजना तयार करा आणि आमच्याकडे सादर करा. मला सांगायला आनंद होतो 55 दिवस त्यावेळेस मी सत्कार घेत नव्हतो. मी ठरवलं होतं की जोपर्यंत आपल्या शहराच्या पाण्याची योजना मंजूर होत नाही सत्कार घ्यायचा नाही. 55 दिवसात मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली आम्ही त्यांच्या नागपूर शहराची योजना 1240 कोटीची होती, पण आपल्या छत्रपती संभाजीनगरची 1680 कोटीची योजना मंजूर करून आणली. टेंडर झालं, वर्क ऑर्डर झाली, पण आपलं बॅड लक, सरकार बदलली, दळबद्री उद्धव ठाकरेंचं सरकार आलं आणि त्यांनी 2.5 वर्ष त्या सरकारच्या काळात ती फाईल जी होती ज्याचं वर्क ऑर्डर झाल्यावरही
ती फिरत होती पाणी पुरवठा मंत्र्यापासून पालकमंत्र्याकडे, पालकमंत्र्यापासून मातोश्रीवर. सरकारी फाईल मातोश्रीवर जातेच का? पण पालकमंत्री माझे किती टक्के, पाणी पुरवठा मंत्री म्हणतो माझे किती टक्के, आणि मातोश्री म्हणते माझे किती टक्के. ते 2.5 वर्ष फाईल फिरत राहिली तर कॉन्ट्रॅक्टर बिचारा म्हणला नको रे बाबा, एवढे पैसे कशाला वाटू, त्याच्यापेक्षा बंद करतो, नको मला काम. पण कसे देवाकडे देर आहे अंधेर नाही. सरकार बदलला, पुन्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात पहिल्याच कॅबिनेटमध्ये या वर्क ऑर्डरला मान्यता देण्यात आली आणि पैसे देण्यात आले आणि काम सुरू झालं. हे काम सुरू झालं. आज मला सांगायला आनंद होतोय, आम्ही पॉम्पलेट वाटलेत, आम्ही व्हिडिओ पण काढलेत, आम्ही सगळे आमच्या वचननाम्यामध्ये पण आम्ही दाखवलंय की आज जवळजवळ 85 ते 90% काम पूर्ण झालेलं आहे. आज सगळ्या योजना जी पाण्याची आहे ती जवळजवळ 90% 95%. आणि 3 दिवसापूर्वीच मान्य देवेंद्रजी ज्यादिवशी शहरात आले होते 3700 हॉर्सपॉवरचा पंपचं पहिलं ट्रायल रन झालं. पुढच्या 3 महिन्यात मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी की आपल्या शहराला मुबलक पाणी मिळायला सुरुवात होईल. आज या नारेगावमध्ये अनेक समस्या असतील, आम्ही त्या सोडवायचा प्रयत्न केलेला आहे. आज या प्रभागामध्ये आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 23 कोटी रुपये खर्च केलेले आहेत. हा सगळा अहवाल आहे. वार्ड या प्रभागात केले 3 वार्डात, आंबेडकर नगर, नारेगाव आणि तसे आम्ही जवळजवळ 23 कोटी रुपये खर्च केले. हे सगळं करत असताना त्यावेळेस गोकुल मलके आमचे सहकारी होते, नगरसेवक होते. गोकुल मलकेने तर एक रोड ठेवला नाही. अतिशय चांगलं काम केलं. त्याचा उल्लेख मी नंतर करणार आहे. परत काळजी नको करू, तुला वाटेल नाव घेऊन सोडून दिलं साहेबांनी. असं अनेक लोक आहे. शंकर पवार आहे, आमचा अमोल गोंडे कुठे गेला आहे का? सगळे इच्छुक होते ना, अनिल साळवे सगळे अनेक. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पाण्याची योजना आज पूर्ण झालेली आहे. आणि आता मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये या शहरामध्ये अनेक उद्योग येणार आहेत. आणि उद्योग येणार असल्यामुळे हे शहर आपल्याला स्मार्ट करायचं आहे. आणि ते स्मार्ट करायचं असेल तर विजूभाऊ परवाच आपल्या महसूल मंत्र्यांनी जाहीर केलं की पूर्ण गुंठेवारी आम्ही रेग्युलराइज करून देणार. प्रत्येक प्लॉट धारकाला स्वतःच्या मालकीचं PR कार्ड मिळणार आहे. हे सरकार, हे भारतीय जनता पार्टीचं सरकार, मान्य देवेंद्रजींचं सरकार आपल्याला करणार आहे. गुंठेवारी रेग्युलराइज करून देणार, आपल्याला PR कार्ड मिळवून देणार. हा शब्द ऑलरेडी घेऊन अशा अनेक योजना आहेत. आज केंद्र शासनाच्या जवळजवळ 55 योजना आहेत ज्या महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जातात. 48 योजना आहेत ज्या राज्य शासनाच्या आहेत, त्या महापालिकेच्या माध्यमातून राबवल्या जातात. आणि हे सगळं आपल्याला या शहराच्या विकासासाठी आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मी सांगितलं तसं आज जवळजवळ 52,000 कोटीचे उद्योग मान्य देवेंद्रजींनी दावोस आणि जपानला जाऊन आणले. आज 52,000 कोटीचे उद्योग आपल्या या शहरात येत आहेत. तुम्ही म्हणाल ते काय, ते उद्योग तर आमच्याकडे लई आहे बाजी, त्याचं काय? एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्या इकडच्या पुढच्या पिढीला जे आज नोकरी करायला अनेक जणांना मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली अशा युवकांना नोकरीसाठी जावं लागते. पण यापुढे आपल्या शहरातच जवळजवळ 50,000 नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. आपल्या शहरात लघु उद्योजकांना लघु उद्योग करण्याची संधी मिळणार आहे. आणि जवळजवळ 1,00,000 कोटीची अजून गुंतवणूक येणार आहे. 8,000 हेक्टर जागा अजून ॲक्वायर केली जाणार आहे. अशा अनेक हे सगळ्या गोष्टी आपल्याला या शहरासाठी करायच्या आहेत. आणि या शहरासाठी करायच्या आहेत तर काय करावं लागेल?
या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, जसा तुम्ही मला आशीर्वाद दिला आणि आपण हिरव्या सापाला ठेचून या संभाजीनगर शहरामध्ये मला तुम्ही आशीर्वाद दिला आणि मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिला, म्हणूनच मी हिरव्या सापाला ठेचू शकतो। आणि यापुढेही आपल्याला या छत्रपती संभाजीनगरमध्ये या हिरव्या सापाला कुठल्याही प्रकारची संधी द्यायची नाही। तुमच्या सगळ्यांच्या हातात आहे। आज या दोन्ही प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार उभे आहेत त्यांना तुम्ही सगळ्यांनी कमळ हे बटन दाबून आणि चारीच्या चारी आणि तिन्हीच्या तिन्ही हे बटन कमळाचं। आज आपण सगळेजण दिवाळी साजरी करतो की नाही? करतो का? लक्ष्मीची पूजा करतो की नाही? कशावर करतो? लक्ष्मीची पूजा कशी करतो? लक्ष्मी कशावर येते? मग कमळाची पूजा करायची ना। कमळाची पूजा म्हणजे 15 तारखेला बटन दाबून आपल्या घरापर्यंत शासकीय योजना सगळ्या लक्ष्मीच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोचल्या पाहिजेत। त्याकरता तुम्ही सगळ्यांनी 15 तारखेला आपले चारी बटन आणि तिन्ही बटन हे कमळाचे दाबून आपल्या सगळ्या उमेदवारांना निवडून दिलं पाहिजे। आज अनेक प्रश्न आहेत, आम्ही पण प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय। शहराचे अनेक प्रश्न आहेत। येणारं आज आपलं शहर हे औद्योगिक शहर आहे, अनेक उद्योग येत आहेत, त्या उद्योगांच्या माध्यमातून शहराचा विकास होतोय। या विकास करण्याकरता तुमची साथ आम्हाला पाहिजे। तुम्ही साथ दिली तर विजूभाऊने जसं सांगितलं की नारेगाव मध्ये जरी कमी मतदान असलं विजूभाऊ, तरी या शहराचा नारेगाव हा असा भाग आहे की आम्ही इतके वर्ष जो नारेगावात कचरा येत होता त्यामुळे तुम्ही सुखी होता। नारेगाववाल्यांनी आपल्याला खूप सहन केलेलं आहे, त्याच्यामुळे नारेगावच्या लोकांची आपण नक्कीच काळजी घेणार आहोत। आमचे कल्याणना पैठणचे कुठे गेले? पण नारेगावमध्ये ग्रामीण भागातून इकडे अनेक लोक सगळे ग्रामीण भागातून आलेले आहेत। अंकुशराव असतील, साळुंके असतील, सगळेच आहे, बरोबर ना शंकर? बरोबर ना शंकर? हां, तर आम्ही नक्कीच या नारेगावचा पूर्ण विकास करू, या पूर्ण प्रभागाचा विकास करू। आज विजूभाऊ आम्ही तुमचं इकडे कौतुक करतो, विजय अवताडे साहेबांचं ह्याच्याकरता कौतुक करतो की ज्या 2.5 वर्षात योजनेचं काम चालू नव्हतं ते उपमहापौर होते, पण त्यांनी उभाटाचं सरकार काम करत नव्हतं, योजनेला महत्त्व देत नव्हतं, योजनेला पैसे देत नव्हते आणि योजना चालवत नव्हते, तर स्वतःच्या उपमहापौर पदाचा त्यांनी राजीनामा दिला की नाही, या सरकारच्या विरोधात मी माझं उपमहापौर पद सोडतो, कारण की हे पाण्याच्या योजनेला आज निधी देत नाही, ही पाण्याची योजना चालवत नाही। असे आमचे सगळे नगरसेवक आहेत। गोकुल मलकेंचं मी अभिनंदन करीन, त्यांनी काही गणित बसवायची असतात, बेरीज होत नसते काही राजकारणात। मी त्यांना विनंती केली, गोकुल भाऊ तुम्ही आज थांबा, पण आम्ही नक्कीच तुमची काळजी घेऊ। त्यांनी माझ्या शब्दाचा मान दिला आणि म्हटले भाऊ मी दोन्ही फॉर्म विड्रॉ करतो। विड्रॉ करून मला 10 मिनिटात कॉल बॅक केला की भाऊ तुमचा आदेश मी पाळलेला आहे। गोकुल भाऊ तुमचे आम्ही सगळे आभारी आहोत। नक्कीच पार्टी पण तुमच्याकडे लक्ष ठेवून आहे, नक्कीच तुमच्यावर आम्ही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही, नक्कीच तुमची काळजी घेऊ। अनेक लोक आहेत तिकडे, अमोल आहे, शंकर आहे, तुपे कोण काय नाव अजून हे अनेक लोक इच्छुक होते, साळुंकेजी होते आमचे, अनिल साळुंके, असे अनेक लोक होते, पण सगळ्यांनी पक्षाच्या हितासाठी सगळ्यांनी निर्णय घेतला की नाही आपल्याला आपल्या गावची लेक आपली मोहिनी गायकवाड हिला म्हणून सगळ्यांनी विड्रॉ केला। अनेक लोकांनी या प्रभाग क्रमांक 8 मध्ये
फॉर्म विड्रॉ केले. विजूभाऊ तुमच्या तिकडे पण अनेक फॉर्म विड्रॉ झाले, सगळे विड्रॉ झाले. ह्या सगळ्यांनी का विड्रॉ केलं? कारण की आपल्याला या प्रभागाचा, या शहराचा विकास करायचा आहे. मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे हात मजबूत करायचे आहेत. या शहराचा महापौर हा भारतीय जनता पार्टीचा करायचा आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या शहराच्या विकासाला, आपल्या भागाच्या विकासाला, आपल्या या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. महेंद्र सोनवणे पण आमचे नगरसेवक आहेत, आंबेडकर नगरचे, आणि मी तुम्हाला खात्री देतो की आमचे सगळे हे चारही नगरसेवक आज आणि तिन्ही तिकडचे हे या भागाच्या विकासासाठी कटिबद्ध आहेत मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली. आणि मी तर नक्कीच त्यांच्याबरोबर आहे. या भागाचा विकास करण्याकरता आम्ही पूर्णपणे प्रयत्न करू. एवढंच या ठिकाणी बोलतो, जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगेन की आम्ही या शहराच्या विकासासाठी, या भागाच्या विकासासाठी सगळे कटिबद्ध आहोत. एवढंच या ठिकाणी बोलतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मकर संक्रांत आहे, त्याच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आपण